अनेक पुरस्कार देशामध्ये असतात, जगामध्ये असतात। आपल्या देशामध्ये भारत सरकार विशेष प्रक्रिया करून, विशेष प्रकारचं संशोधन करून आणि छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती घेत अशा तऱ्हेच्या पुरस्कार ज्यांना द्यायच्या त्या लोकांपर्यंत ते जातात आणि ती माहिती ते मिळवतात। अशी माहिती मिळवून संपूर्ण देशाला उपयुक्त असं जे काम आहे, ज्याच्यातून त्यांनी समाजातली एखादी समस्या, ही समस्या योग्य पद्धतीने समाजासमोर मांडली, देशासमोर मांडली आणि देशात आणि समाजाने त्याचा गंभीरपणे विचार केला। असं महाराष्ट्राच्या संशोधन समितीचा मी अध्यक्ष होतो। त्यातनं महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे विषय आले। कॅबिनेट मिनिस्टर आला, स्टेट मिनिस्टर आले, 49 जणांचं डायरेक्टोरेट आलं, आश्रमशाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या। हे जसं महाराष्ट्रात सुरू झालं तसं देशात कमिशन झालं। त्या कमिशनच्या आधारावर एक नवीन बोर्ड बनवलं। 20 माझ्या ज्या मुख्य मागण्या होत्या त्यातल्या 12 मागण्या विकास आणि कल्याणासंबंधात होत्या। त्यामुळे त्याच्या आधारावर एक बोर्ड बनवलं, त्याचा चेअरमन म्हणून परत मला बोलावलं। त्या चेअरमन पदाच्या कालखंडामध्ये यांच्या विकास आणि कल्याणाच्या 4 स्कीम्स ह्या मी समोर ठेवल्या आहेत आणि सरकारने त्याला मान्यता दिली, बजेट दिलं, बजेट हेड दिलं। एका अर्थी प्रथमच पहिली वेळ भटक्या विमुक्तांना शासनाच्या दृष्टीने विचार केला तर सर्वार्थाने शासनाने मदत केली। आता ज्या समस्या आलेल्या आहेत समोर, त्या सोडवण्याची जी प्रक्रिया आहे ती आता पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला करावी लागेल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।